नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 49वा म्हणजे शेवटचा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 49. शाळेला सुट्टी असल्यामुळं तिच्या विद्यार्थिनी आणि सहशिक्षिका कुणी ना कुणी नित्य तिच्या समाचाराला येत, गप्पा मारीत बसत. कुणी नसलं तर रुचिरा तर असेच. दुपारी जेवणं आटोपली की ती आपलं भरतकाम, विणकाम, शिवण घेऊन येई. रुचिरा लोकरीचा लहान फ्रॉक विणत होती. युगा कॉटवर पडल्या पडल्या त्या विणकामाकडे पाहत राहिली. मग तिनं आपली 2 बोटं रुचिरासमोर करून म्हटलं, रुची, यातलं कुठचं तरी एक बोट धर. का? मग सांगते, धर ना. ही तर्जनी धरली. युगा हसली. छान. काय छान? तुला मुलगी होणार. रुचिरा हसली. पडल्या पडल्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते आहेस का? मी आत्म्याचं मनन चिंतन करते आहे. माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा जातो कुठं? असं म्हणतात की मृत्यूसमयी त्याची जी तीव्र इच्छा असते त्या इच्छेनुसार तो तिथं जातो आणि तिथं वास करतो. मृत्यूनंतर रुचिराचं सारं अंग शहारलं. तिनं झटकन तिच्या तोंडावर हात ठेवून म्हटलं, चोप, असं भलतंच काहीतरी बोलू नकोस. युगा हसली आणि डोळे मिटून स्वस्थ पडली. थोड्या वेळानं तिनं म्हटलं, रुची, तुला तो भगवद्गीतेतला श्लोक माहीत आहे का? वासांसी जीर्णानी. रुचिरानं नाराजीनं मध्येच म्हटलं, तू मला आता गीता का शिकवणार आहेस? युगानं हसून म्हटलं, तेवढा अधिकार मी प्राप्त केलाय. गेल्या 3 महिन्यात गीतेचं सखोल अध्ययन केलंय म्हटलं. छान केलंस. रागावू नकोस गडे. पण रुची, तू माझं किती किती मायेनं करतेस. अगं, आई सुद्धा इतकं करणार नाही. जीव ओतून करतेस. मला करावंसं वाटतं म्हणून करते. माझं अंतःकरण करवून घेतं. तू एवढी माया लावलीस म्हणून लागली ना? बरोबर आहे की. मी सुद्धा तेच म्हणते. तू मला माया लावलीस म्हणून लागली. अगं, अंतःकरण म्हणजे अंतरात्मा, म्हणजेच आत्मा. आता आत्म्यावर प्रवचन का? रुची, भावना अनावर झाल्या की लहान मुलासारखी मी तुझ्या कुशीत शिरले आहे. माझ्या आत्म्याची तीव्र इच्छा आहे की असंच तुझ्या कुशीत शिरावं. बोलता बोलता तिनं तिच्या गळामिठी घालून तिला जवळ ओढलं. रुचिराला एकदम गदगदून आलं. आज ही असं मृत्यू, आत्मा असं का म्हणते? तिचं हृदय एकदम थरारलं, हुरहुरलं. थोड्या वेळानं युगाची मिठी सैल झाली. रुची, अगं, तुला नाशिकला जायचं होतं ना? हो, पण आता नाही जायचं. तू जरा हिंडती फिरती झालीस की जाऊ. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तू प्रवास करू शकशील असं काल डॉक्टर म्हणाले. पण तुझ्या वहिनीचं डोहाळे जेवण? मी वहिनीला लिहिलंय की तुझ्या डोहाळे जेवणाला मी येऊ शकले नाही, पण बाळाच्या बारशाला येऊन सगळ्यांचा वचपा भरून काढीन. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हे पण येतील. युगा काही बोलली नाही, फक्त हसली. एक एक दिवस उलटत होता. युगा अजूनही बिछाण्यावर पडून होती. तशी सकाळी थोडा वेळ उठून घरात फिरत असे, पण तेवढ्यानंही तिला श्रम वाटायचे. दुपारी ती बिछाण्यावर पडून राहायची. कुणी नसलं तर वाचित पडे. खिडकीतून बाहेर बघत राही. एकदा सहज तिचं लक्ष शेवग्याकडे गेलं. 2-3 वर्षात त्याला शेंगा येण्याचं बंद झालं होतं. आता तर तो सुकत चाललेला तिला दिसला. सगळ्या फांद्या पर्णहीन झाल्या होत्या. त्यातला सगळा रस नाहीसा झाला होता. तिला वाटलं, आपणही या शेवग्यासारख्या आतून कुठून तरी सुकत चाललो आहोत. आपल्यातला सगळा जीवनरस नाहीसा होत आहे. त्या झाडाकडे पाहत पाहत पडल्या पडल्या तिचं विचारचक्र चालू होई. दादा एवढा भावनाशून्य कसा झाला? आईनं त्याचे फार लाड केले म्हणून? अति लाडानं मुलं बिघडतात का? नानांनी आपले कमी का लाड केले? पण त्याच्यात दुष्टपणा आला. मुलं अशी दुष्ट का होतात? कोण जाणे. आईनं त्याचे लाड करताना त्याच्यातली ईर्ष्या, रोगट ईर्ष्या पेटवली. मत्सर वाढवला. नित्य चहाड्या सांगून त्याचं मन कलुषित केलं. त्याच्या सगळ्या प्रेमळ भावना बोथट करून टाकल्या. नानांनी आपले लाड करताना आपल्यातले गुण फुलवले. अरुणभाई म्हणत असे, युगाला नकार माहीत नाही. खरंच तर माझ्या इतका तो कुणालाच माहिती नाही. या नकारानं तर माझं सारं जीवन उलटं पालटं करून टाकलं. माझ्या आयुष्याची पानं नकाराच्या शाईनंच लिहिलेली आहेत. एका नकारात माणसाचं सारं जीवन पालटून टाकण्याची केवढी दुर्दम्य शक्ती असते याचा इतका कुणालाच अनुभव आला नसेल. संधी आली असता मी का जाऊ शकले नाही? का गेले नाही?
अरुण पक्षासारखा उडून गेला. मी घराला चिकटून बसले. घरट्यातल्या चिमणीसारखी चिकटून बसले. का चिकटून बसले? कुठल्या धाग्यानं गुंतून बसले? चिमणीला अंडी घालायची असतात, पिल्लं ठेवायची असतात म्हणून घरट्यात बसून राहते. पण मी स्त्री आहे म्हणून? स्त्री संसार करो न करो ती घराला चिकटलेली असते का? आई हेकेखोर होती, दुराग्रही होती. आपणाला तिची माया कधी मिळाली नाही. का? असं का? तिचं वागणं नेहमी सूड घेणं असे. तशी ती दुष्ट नव्हती. मग असं का? तिच्या इच्छा तृप्त झाल्या नाहीत म्हणून? मूलतः माणूस दुष्ट नसतो, पण त्याची एखादी मूलग्राही इच्छा अतृप्त राहिली तर त्याची सूड भावना जागृत होते का? आपल्या नैसर्गिक प्रखर वृत्तीला तो वळवू शकत नाही का? आई आपल्या घरी जन्मभर अतृप्त राहिली. अन नाना? त्यांच्या तरी कुठच्या इच्छा तृप्त झाल्या? त्यांचा ध्येयवादी स्वभाव. सुलभा काल म्हणाली, युगे तू दुर्बळ आहेस. प्रत्येक वेळा माघार घेतलीस आणि या दशेला पोचलीस. हुशारी बुद्धी माती मोल करून टाकलीस. का निघून नाही गेलीस या घरातून? प्रत्येक वेळी माघार घेतलीस. मी दुर्बल? निश्चितच. म्हणत होते या घरात वसंतदादाला पाऊल ठेवू देणार नाही. दैव हसत होतं का? मी कोण पाऊल न ठेवू देणारी? बापाचं घर मुलाचं असतं, मुलीचं नव्हे. येणारा म्हणतोच ना, वसंतरावांचं घर युगाचं नव्हे. त्रिपाद भूमीनं तिन्ही लोक व्यापून टाकणाऱ्या वामनासारखी नवरा बायको मुलगी तिघांनी ही वास्तू व्यापून टाकली. या घरात, ज्या घरात आजपर्यंतचं आपलं आयुष्य गेलं, त्या याच घरात आपणाला आता किती परक्यासारखं वाटतंय, पाहुण्यासारखं वाटतंय. खरंच याच घरात आपण जन्मलो का? याच घरात मोठ्या झालो का? नाही. छे, ती ही वास्तू नव्हे. ती वास्तू कुठं गेली? आईच्या मृत्यूबरोबर ती वास्तू निघून गेली. नानांच्या प्रयाणाबरोबर तिनंही कायमचं प्रयाण केलं. मग आपण तरी इथं का राहिलो? नानांची केवढी महत्वाकांक्षा होती. पण महत्वाकांक्षा ही बागेतल्या फुलझाडासारखी असते. ते काही रानात वाढणारं झाड नव्हे. त्याला सतत खत पाणी छाटणी छाया मशागतीची सगळी अनुकूलता हवी, तर ते फुलणार. अभि कुठच्या कुठं गेला? महत्वाकांक्षा नसूनही उच्चपदी चढला. का चढला? सगळी अनुकूलता होती म्हणून ना. सामान्य परिस्थितीतल्या माणसाच्या ध्येयाचा अतिरेक हा शेख महम्मदी राज्यासारखा असतो. आईनं माझ्या हातचं पाणी घेतलं नाही. मुलीनं अंतःकाळी पाणी पाजलं तर मरणोत्तर सद्गती मिळत नाही. का मिळत नाही? असं का? पुत्राची सगळी कर्तव्य करूनही तिला पुत्राचा अधिकार का प्राप्त होत नाही? पितृगृही पुत्राची कर्तव्य पार पाडणारी मुलगी तत्वतः मुलगा बनते. तत्वतः. पण तत्व कितीही उच्च असलं तरी जीवन व्यवहारावर चालतं. व्यवहाराशी विसंगत तत्व हे उमराच्या फुलासारखं असतं. तत्वाचं रंगरूप बघितलंय कुणी? व्यवहारात त्याचा काय उपयोग? आणि हे उमराचं फूल रंगरूपासह खाली उतरलं तर ते खाऊन पोट भरेल का? छे छे, कुठं मी भरकटत चालले. पण जीवनातलं सत्य जे मी अनुभवलंय, आयुष्यभर अनुभवलंय, ते सांगते आहे. मी एक मध्यमवर्गीय सामान्य मुलगी. स्त्री स्वावलंबी झाली तरी स्वतंत्र होते का? स्त्री मिळवती झाली, कुटुंबाचा आर्थिक भार तिनं उचलला, आर्थिक जबाबदारीत पुरुष बनली तरी तिचा मूळ स्त्रीपिंड बदलतो का? स्त्रीपिंडाच्या नैसर्गिक प्रवृत्ती बदलतात का? पण पुरुषी म्हणजे तरी काय? स्त्रीतलं स्त्रीत्व म्हणजे काय? तिच्यातली नैसर्गिक माया, नैसर्गिक कणव म्हणजे स्त्रीत्व नव्हे का? ही माया, ही कणव म्हणजे दुर्बलता का? दुसऱ्यासाठी जगणं हा स्त्रीचा मूळ पिंड नाही का? तसं नसतं तर नवीन जीव निर्माण कसा झाला असता? छे छे, चालले भरकटत. पण दुर्बलता म्हणजे काय? जो स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेत नाही तो दुर्बल का? ज्याला स्वतःचं सुख मिळवता येत नाही तो दुर्बल का? दुसऱ्यासाठी जगणं ही दुर्बलता का? तसं असेल तर मी निश्चितच दुर्बल आहे. पण स्त्रीच्या दुर्बलतेतच तिची शक्ती नाही का? युगाताई, युगाताई. कुणाच्या तरी हाकेनं ती आपल्या विचारतंद्रीतून भानावर आली. स्वयंपाकाच्या काकू तिच्या कॉटजवळ उभ्या होत्या. युगाची दुर्दशा पाहून त्यांना रडूच कोसळलं. काही न बोलता त्या नाक डोळे टिपीत राहिल्या. युगानं म्हटलं, बसा ना. तुम्ही गावाहून केव्हा आलात? माईमध्ये म्हणाल्या होत्या की तुम्ही पंढरपूरला गेला होतात. हो, परवा आले.
कळलं तुम्ही आजारी आहात. काय हो ही तुमची दशा? अहो, टायफॉईड झाला होता मला. टायफॉईडनं माणसाची फार दशा होते. आता टॉनिक घेते. 1 महिन्यात बघा कशी टणटणीत होते. तुमचं सगळं वेळेवर होतं का? मी राहू का? स्वयंपाकाला नाही, तुमची सेवा करायला. युगानं हसून म्हटलं, आता दुखण्यातून बरी झाले, आता कसली सेवा? माई, रुचिरा वहिनी सगळं करतात, फुलासारखं जपतात. तुमचं कसं चाललंय? जोशी वकिलांकडे स्वयंपाकाला आहे. बरी आहेत माणसं. पण युगाताई, इथं जे सुख भोगलं तसं आता कुठं मिळायचं नाही. ते दिवस गेले. बराच वेळ त्या अनेक आठवणी काढीत बसल्या होत्या. युगाला हाती धरून त्यांनी फिरवून आणलं, तेवढंच तिला बरं वाटलं. मे संपला, जून सुरू झाला. युगाला थोडी शक्ती वाटू लागली. पण आता तिला उठून हिंडण्याचा, काही करण्याचा उत्साह वाटत नव्हता. विचार करीत बिछाण्यावरती तासनतास पडून राही. वसंतदादाचा बिझनेस जोरात चालला होता. घरात तो नव्या नव्या वस्तू आणीत होता. सनमायकाचं डायनिंग टेबल, खुर्च्या त्यानं आणल्या. नयनताराच्या पार्टिशनच्या खोलीत गोदरेजचं मोठं कपाट आलं. कसला बिझनेस कोण जाणे. पण नयनताराच्या पर्समध्ये 100च्या नोटा दिसू लागल्या. महिला मंडळाचं नाटक पार पडलं. नयनताराच्या कामाची अमाप वाखाणणी झाली. पैसेही बरेच जमले. आता महिला मंडळात चहा पार्ट्यांचा कार्यक्रम जोरात सुरू झाला. नयनताराला इकडे तिकडे बघायला उसंत मिळत नव्हती. रुचिरा 4 वाजता तिचं ओव्हलटाईन आणि बरोबर नानांचं पत्र घेऊन आली. तिनं म्हटलं, युगा, पुढच्या आठवड्यात आपण नाशिकला जाऊया ना? आधी नाना काय म्हणतायत ते पाहते. मागच्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं, तुझं येणं जमत नसेल तर मीच आता तिकडे येतो. मग इकडे यायला निघाले की काय? नाही येणार. मी त्यांना लिहिलं होतं की मी रुचिराबरोबर नाशिकला जाणार आहे. नाशिकला गेल्यावर तुम्हाला पत्र पाठवते. मग जाऊया ना? पाहते काय, प्रवास झेपेल असं वाटत नाही का? हो, तसंच काहीसं. आणि कुठं जावं असा उत्साहच वाटत नाही. तू जाऊन ये ना. तुला घेतल्याशिवाय नाही. युगा स्तब्ध राहिली. तिनं क्षणभर डोळे मिटून घेतले. ओठातल्या ओठात हसली आणि मग डोळे उघडून तिनं म्हटलं, अगं, मी तर तुझ्या जवळच आहे. वेगळी आहे कुठं? अलीकडे तुला झालंय काय? सरळ म्हणून बोलतच नाहीस. आपण भांडत ग का नाही? मला नाही माहीत. रागावू नकोस गडे. तू चेष्टेनं जरी रागावलीस तरी माझा जीव व्याकुळ होतो. रुचिरा हसली, पण तिनं आवंढा गिळला. तिनं म्हटलं, उद्या नाशिकला पत्र घालणार आहे, आम्ही 10 तारखेला येतो म्हणून. घाल ना. आणि ती मनात पुटपुटली, मी तुझ्याजवळ आहे, तुला कळत कसं नाही? थोड्या वेळानं रुचिरा गेली आणि पडल्या पडल्या तिनं नानांचं पत्र फोडलं. चिरंजीव युगा, तुझं पत्र मिळालं. तुझी प्रकृती उत्तम आहे वाचून मनाला समाधान वाटलं. तू जूनच्या पहिल्या आठवड्यात नाशिकला जाऊन मग इकडे येणार. 1 महिना रजा घेणार असं कळलं. युगा, माणसाच्या जीवनात कधी कधी मोठे अनपेक्षित योग येतात. 4 दिवसांपूर्वी सायंकाळी नित्याप्रमाणे गंगेच्या घाटावर जाऊन बसलो होतो. तेवढ्यात मकरंद येऊन समोर उभा राहिला. प्रथम मी त्याला ओळखलंच नाही. पूर्वी तो शरीरानं किरकोळ होता, आता चांगलाच भरलाय. तो इथं एका इंटरनॅशनल इंजिनिअरिंग फर्ममध्ये चीफ इंजिनियर आहे. बराच वेळ तो गप्पा मारीत बसला होता. काल त्यानं आपल्या गाडीतून मला आपल्या बंगल्यावर नेलं होतं. बनारस युनिव्हर्सिटीच्या रस्त्याला गंगा किनारी त्याचा बंगला आहे. बंगल्यात तो आणि स्वयंपाकी. त्याला नात्याचं कुणीच नव्हतं. दुपारी त्यानं मला जेवायला ठेवून घेतलं. गेल्या वर्षी अमेरिकेहून तो आला. तिथलं आपलं सगळं जीवन तो मोकळेपणी सांगत होता. पुन्हा पुन्हा म्हणत होता, नाना, मी तुम्हाला वडिलांच्या ठिकाणी मानतो. मग तुमच्याशी बोलण्यात लपवाछपवी कशाला? इकडे कुणी नात्याचं नाही, कसले पाश नाहीत, म्हणून त्यानं तिकडे स्थायिक होण्याचा बेत केला होता. एका अमेरिकन मुलीशी त्याचं प्रेम जमलं. त्यानं लग्न केलं, पण तिचं पटलं नाही. तिनं घटस्फोट घेतला. तिथल्या एकंदर जीवनाची तऱ्हा त्याला आवडेना. इथल्यासारखं तिथल्याही परीक्षात त्यानं उच्च यश मिळवलं. पैसा खूप मिळत होता, पण मन रमेना म्हणून इकडे निघून आला. त्यानं 1 वर्षानंतर इकडे येणाऱ्या आपल्या एका मित्राबरोबर $300 मला पाठवले होते, घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी. पण ते मला मिळालेच नाहीत. मी त्याला म्हटलं, पत्र नाही का पाठवायचंस? त्यानं म्हटलं, अक्षम्य चूक झाली. पुढं पाठविण्याच्या मनस्थितीत नव्हतो. इथं आल्यावर अनेक वेळा वाटायचं तुम्हाला भेटावं, पण. मी म्हटलं, कळलं.
अरे चुका या नेहमीच क्षम्य असतात. इथं त्याची नेमणूक झाली. सध्या 3,000 रुपये पगार मिळतो. राहायला हा बंगला. आपल्याकडची सगळी हकीकत त्यानं विचारून घेतली. तो म्हणतो, मी अमेरिकेला जाताना तुम्ही मदत केली म्हणून या पदाला पोहोचलो. त्या उपकाराची अंशतः फेड करण्याची संधी मला द्या. मी इतरांच्या दृष्टीनं आणि बाह्यतः भाग्यवान असलो तरी मनातून अभागी आहे. तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुम्हाला मी वडील मानतो. इथंच मुलाच्या घरी राहा. मी म्हटलं, चांगलीशी मुलगी बघून संसार मांड. तुम्ही संसार मांडून दिलात तर मी आनंदानं करीन. त्यानंतर आमचं खूप बोलणं झालं. युगा, तुला खूप शिकवावं, खूप मोठी बनवावी अशी माझी आकांक्षा होती. इथं बसल्या बसल्या त्या गोष्टीचा खूप विचार करतो. पण मला वाटतं ध्येयवादी माणसांचंही कधी कधी चुकतं. कधीही खरी न होणारी स्वप्न तो उराशी बाळगतो आणि व्यवहारापासून फार दूर जातो. युगा, तू शहाणी चतुर आहेस. तू इथं आल्यावर प्रत्यक्ष सगळं पहा. मकरंदसारखा गुणी, प्रेमळ, दुसऱ्याच्या भावना जाणणारा मुलगा मिळणार नाही. काल बोलता बोलता तो म्हणाला, नाना, माझा संसार असो नसो पण तुमच्या सेवेत खंड पडणार नाही. मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. तू शक्यतो लवकर ये. तुझे नाना. युगानं पत्र घडी करून उशाखाली ठेवलं. ती डोळे मिटून स्वस्थ पडली. तिनं सुटकेचा निश्वास सोडला. चला, नानांची मला काळजी वाटत होती ती दूर झाली. मकरंद नानांचा नीट सांभाळ करेल. त्याला कुणी नाही, नानांनाही कुणी नाही. दोघं एकमेकांना सांभाळून घेतील. नानांची तो निश्चितच सेवा करेल. मध्यंतरी 4-5 दिवस गेले आणि एक दिवस युगाला एकाएकी ताप भरला. थंडी वाजणं नाही, अंग दुखणं नाही, काही नाही, पण सणसणून ताप. आधीच दुर्बल झालेल्या तिच्या शरीराला हा तापाचा ताण सहन होणारा नव्हता. ती निपचित पडून होती. डॉक्टर आले. त्यांनी तपासलं, इंजेक्शन दिलं. रुचिरा तिच्याजवळ बसून राहिली. माई पण होत्या. दुसऱ्या दिवशीही ताप उतरला नाही. वसंत आपल्या बिझनेसच्या कामासाठी मुंबईला गेला होता. अलीकडे तो वारंवार मुंबईला जात असे. नयनतारा दुपारनंतर क्वचित घरी असे. तिसऱ्या दिवशी ताप थोडा कमी झाला होता, पण नॉर्मल झाला नव्हता. टायफॉईडच्या तापात ती जेवढी अशक्त झाली नव्हती तेवढी या 2 दिवसांच्या तापात शक्तिहीन होऊन गेली होती. ती फारशी बोलत नव्हती. डोळे मिटून गुंगीत पडून राही. रुचिरा तिच्याजवळ बसून होती. नयनतारा पहाटेच महिला मंडळाच्या ट्रीप बरोबर गेली होती. तिनं माईंना म्हटलं, माझी त्याची आवश्यकताच असली तर मी राहते, पण मी रात्री परत येतेच आहे. मी गेले नाही तर सगळ्या बायकांचा विरस होईल. गेल्याच आठवड्यात ट्रीप जाणार होती, पण माईंनी शांतपणे म्हटलं, तू जा, मी सबंध दिवस इथं राहीन. तशी काही काळजी करू नकोस. रुचिरा आणि माई आळीपाळीनं बसत होत्या. दुपारी माई आल्या तशी रुचिरा जेवायला घरी गेली. ती मागच्या दारानं घरात शिरली आणि त्याच वेळी पुढच्या दारी टॅक्सी उभी राहिली. दार उघडून अभिजित उतरला. फाटक उघडून युगेशला हाका मारीत आत आला. त्याचा चेहरा आनंदानं फुलला होता. त्याचा आनंद त्याच्या डौलदार चालीतही मावत नव्हता. रुचिरानं आवंढा गिळला, दीर्घ निश्वास सोडला आणि मग हसत मुखानं त्याला सामोरी गेली. युगा कुठं आहे? आय मीन युगेश कुठं आहे? शाळेत गेलाय. पत्र न पाठवता तुम्ही अचानक कसे? अन एकटेच? गुड न्यूज फॉर यू. अमेरिकेच्या एम्बसीत माझी नेमणूक झाली आहे. पुढच्या आठवड्यात जायचं आहे. माई, ए माई. माई शेजार घरी गेलेत. चहा ठेवू? जेवण तयार आहे. तिनं त्याला चहा दिला. हसत मुखानं दिल्लीची घरची खुशाली विचारली. आंघोळीला पाणी दिलं. काकूनी त्याचं पान मांडलं. त्याचं जेवण आटोपेपर्यंत ती जवळ बसली. गप्पा होत होत त्यांचं जेवण झालं. तिनं दिलेली मसाल्याची सुपारी तोंडात टाकीत तो वर गेला. तिनं आपलं जेवण उरकलं आणि ती वर गेली. त्यानं म्हटलं, रुची, तुझी तब्येत बरी नाही काय? तिनं हसून म्हटलं, आहे की, माझी तब्येत छान आहे, पण युगा आजारी आहे, खूप आजारी आहे. त्यानं आश्चर्यानं म्हटलं, आजारी? खूप आजारी? म्हणजे केव्हापासून? परवाच्या दिवशीच तर नाना भेटले होते बनारसला. नाना कसे भेटले? भाभींचे आई वडील आले होते अहमदाबादहून. आम्ही सगळे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो. तिथं अचानक त्यांची भेट झाली. इथं शाळेत माझ्या वर्गात एक मकरंद नावाचा अनाथ पण हुशार विद्यार्थी होता. नानांचा मोठा आवडता विद्यार्थी. तो अमेरिकेहून इंजिनियर होऊन गेल्या वर्षीच इथं आला. नाना त्याच्या बंगल्यातच असतात. नाना म्हणाले, युगाचं परवाच पत्र आलंय. ती तुझ्याबरोबर नाशिकला जाऊन नंतर इथं येणार आहे. माझ्याबरोबर तिला घेऊन यायला सांगितलंय नानांनी.
रुची क्षणभर स्तब्ध राहिली. मग तिनं दीर्घ निश्वास सोडला. का ग? काही नाही. नानांना तिनं आपल्या आजारीपणाचं काही कळवलं नाही. त्यांना काळजी वाटेल म्हणून. पण गेला 1.5 महिना ती आजारीच आहे. आधी टायफॉईड झाला तेव्हापासून ती झिजतच चालली. बिछाण्यावर पडून होती. पुन्हा गेले 3 दिवस तिला ताप येतोय. माई तिच्याजवळ आहेत. तुम्ही आता जाऊन तिला बघून या. चला, मी येते बरोबर. तो दिग्मूढ होऊन तसाच तिच्याकडे पाहत राहिला. येता ना? चला. तो उठला. तिच्याबरोबर गेला. वर जाता जाता तिनं म्हटलं, वसंतराव गेलेत मुंबईला आणि तारावहिनी पहाटेच ट्रीपला गेलेत. रात्री येतील. माई युगाजवळ बसल्या होत्या. युगा जागीच होती. माईंशी काही बोलत होती. त्याला पाहताच माईने आनंदाश्चर्यानं म्हटलं, अरे अभि, तू केव्हा आलास? सगळी आलीत? अभिजित काही बोलला नाही. माईंचं बोलणं त्याच्या कानी गेलं नव्हतं. तो युगाकडे पाहत होता. युगा त्याच्याकडे पाहत होती. टक लावून पाहत होती. रुचिरानं म्हटलं, मी घरी गेले तेव्हाच हे आले. एकटेच आलेत. अमेरिकेला त्यांची नेमणूक झाली. पुढच्या आठवड्यात त्यांना हजर व्हायचं आहे म्हणून एकटेच भेटायला आलेत. तुम्ही जेवायला जाता ना? आम्ही आता इथं आहोत. माई गेल्या. ती बोलत होती तेवढ्याच दरम्यान युगानं पुन्हा डोळे मिटले होते. नी ती स्वस्थ पडली होती. अभिजित दगडी पुतळ्यासारखा तिच्यावर नजर खिळून उभा होता. रुचिरानं युगाच्या कपाळावर हात ठेवला. ताप कमी झालेला लागत होता. तिनं तिच्या मस्तकावर थोपटीत म्हटलं, युगा, कोण आलेस पाहिलं का? डोळे उघड. अगं स्वप्नात नाहीस तू. डोळे तरी उघडून बघ. युगानं डोळे उघडले. तिनं हसून विचारलं, तू तार केली होतीस? तार, टेलिफोन काही करावं लागत नाही. कॉटजवळ खुर्ची ओढून देत तिनं अभिजितला म्हटलं, आता थोडा वेळ तुम्ही हिच्याजवळ बसा. मी मोसंबीचा रस काढून आणते. आणि ती निघून गेली. अभिजित तिच्याजवळ बसला. युगानं हसून म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन्स. अमेरिकेत तुझी नेमणूक झाली ना? खूप छान झालं. कॉंग्रॅट्स. बोलता बोलता तिनं हात पुढं केला. त्यानं झटकन तो हाती घेतला. तिचा हात त्याच्या हाती किंचित थरथरला. तो काही बोलला नाही. त्याला खूप बोलायचं होतं, पण त्याच्या गळ्यातून शब्दच उमटेना. तिला ते कळलं. कळणारच ना. ती हसली. त्यानं काही बोलावं असं तिला वाटतच नव्हतं. कारण मूकपणीचं तो खूप खूप बोलतोय, पोटभर बोलतोय हे तिला जाणवत होतं. नव्हे, स्पष्ट ऐकू येत होतं. तिनं हसत विचारलं, अभि, आपलं लहानपण आठवतंय ना? आणि कॉलेजचे दिवस? आपण खूप भांडत होतो नाही? केवढी गोडी होती त्या भांडणात. अभि. तिचा स्वर क्षीण होता, पण तो विलक्षण उत्तेजित झाला होता. क्षीण होत आलेल्या नंदादीपात तेल घातल्यावर ज्योत जशी सतेज होते तसा तिचा स्वर स्वतेज उल्हसित झाला होता. युगा, युगा, तू काय दशा करून घेतलीस? काय बोलू? युगा. काही बोलूच नकोस. तू खूप खूप मोठा हो. अभि, ही रुचीची पुण्याई बरं का? अभि. युगा, मला स्वप्नातही ही कल्पना नव्हती. कसली? काय सांगू? काय बोलू? आणखी काय बोलायचं? कितीतरी बोलतो आहेस. मी सगळं ऐकते आहे. अभि, मला वाटतच होतं तू येशील. तू येशील. तू तू ती स्तब्ध झाली. ग्लानीत तशीच पडून राहिली. क्षणभरानं तिनं म्हटलं, जरा पाणी देतोस? त्याचं मन थरकून गेलं. त्याला वाटलं खिडकीत जाऊन रुचिराला हाक मारावी. त्यानं तिला पाणी पाजलं. क्षणभरानं तिनं म्हटलं, अभि, रुचीला मुलगी होणार बरं का? आणि हे बघ, माझ्या कॉटखाली बॅग आहे. त्यात तू आणलेली साडी आहे. ती साडी, ती मुलगी मोठी झाल्यावर तिला दे. तिला तिला युगा, युगा, काय बोलतेस तू हे? युगा. अरे ऐकून तर घे. मध्ये बोलू नकोस. अभि, अभि, आजवर मी तुझ्याकडे काही सुद्धा मागितलं नाही. त्यानं कळवळून म्हटलं, तेच चुकलं युगा, तेच चुकलं. सगळं चुकलं माझं. मी मागचं जाऊ दे रे. आणि चुकलं काही नाही. तुझं बरोबर, माझं बरोबर. अभि. हे बघ अभि, माझं एकच मागणं. माझं अंतिम कार्य तूच कर. क्रियाकर्म तूच कर. तो अधिकार तुझाच आहे. अभि, तो अधिकार युगा, युगा. अभिनं तिच्या मस्तकावर आपलं मस्तक टेकलं. क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी तिचं मस्तक एका बाजूला ढळलं. त्याच्या हातातला तिचा हात गळून पडला. भीतीची विचित्र चमक त्याच्या हृदयातून आर पार निघून गेली. तिच्या निष्प्राण चेहऱ्याकडे तो पाहत राहिला. एकटक पाहत राहिला.
मिटलेले नेत्र, शांत ध्यानस्थ भाव, समाधानाच्या स्मितानं तिचे ओठ किंचित विलग झाले होते. जणू तृप्त मनानं ती गाढ झोपी गेली आहे. हाती वरमाला घेऊन उभी असलेली एक शिल्पमूर्ती त्याच्या नजरेसमोर आली. तो हलकेच उठला. उजवी प्रदक्षिणा घालून पायतळी गेला. पायांच्या जुडीवर त्यानं आपलं मस्तक टेकलं आणि त्याच्या मनाचे सारे बांध फुटले. युगंधरा कादंबरीचा शेवटचा भाग इथेच संपला. ही कादंबरी तुमच्यापर्यंत पोचवताना मी सुद्धा त्यात हळूहळू गुंतत गेले. आज शेवटचा भाग वाचताना माझेही डोळे भरून आले. ही कादंबरी माझ्याही हृदयाला खूप भिडली आणि तुमच्यामुळे मला ही कादंबरी वाचता आली यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. आता आपण इथेच थांबू आणि यानंतर कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या कथा वाचनामध्ये आपण पुन्हा भेटू. आता मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.